नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. स्वागत आहे आपलं आपल्या गोल्डन विचार चॅनलवरती. आजचा विचार आहे, दुसऱ्याशी स्पर्धा नको, स्वतःसोबत करा. आपल्या सगळ्यांना लहानपणापासून शिकवलं जातं, स्पर्धा करा, पुढे जा, इतरांहून जास्त शिका. पण कधी विचार केलाय की ही स्पर्धा आपल्याला कुठं घेऊन जाते? आज आपण बोलणार आहोत, दुसऱ्याशी स्पर्धा नको, स्वतःसोबत करा या विषयावरती. कारण खरी स्पर्धा ही कधीच दुसऱ्याशी नसते, ती आपल्या कालच्या रूपाशी असते. मी काल कुठं होतो आणि आज कुठं आहे हाच खरा प्रश्न. आपण शाळेत, कॉलेजमध्ये, नोकरीत, सोशल मीडियावर सतत तुलना करत असतो. तो किती पुढे गेला, तिला किती फॉलोअर्स आहेत, त्याच्या आयुष्यात सगळं परफेक्ट दिसतंय, त्याला इतके मार्क मिळाले, तिला इतके मार्क्स मिळाले. आणि मग हळू आपण स्वतःचं मूल्यमापन दुसऱ्याच्या यशावरून करू लागतो. पण खरंच हे किती चुकीचं आहे ना? प्रत्येकाची वेळ वेगळी असते. प्रत्येकाची गती, प्रवास, क्षमता सगळं वेगळं असतं. आपण जर दुसऱ्याच्या ट्रॅकमधील स्पर्धा खेळायला लागलो, तर आपल्या मूळ ताकदीचा उपयोग कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, स्वतःमध्ये रोज थोडी सुधारणा करणं. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं जास्त शिकणं, थोडं जास्त शांत राहणं, थोडं जास्त समजून घेणं आणि थोडं जास्त प्रामाणिकपणे प्रयत्न करणं. हीच खरी स्पर्धा आहे. समजून घ्या, दुसऱ्याच्या यशामुळे तुम्ही कधी अपयशी ठरत नाही. दुसऱ्याचा वेग जास्त असला तरी तुमचं ध्येय त्याच्याशी जुळत नाही. तुमची शर्यत ही फक्त आणि फक्त तुमच्यासोबत आहे. आज जर तुम्ही तुमचं लक्ष इतरांवर हटवून स्वतःवर केंद्रित केलं, तर तुम्हाला तुमचं खरंच सामर्थ्य दिसेल. कधी स्वतःला विचारून बघा, मी गेल्या महिन्यात काय शिकलो? मी माझ्या चुकांमधून काय घेतलं? मी कोणत्या गोष्टीवर अजून काम करू शकतो? हाच आहे आत्मविकासाचा एक रस्ता. दुसऱ्याशी स्पर्धा केली की मनात भीती निर्माण होते. जर तो पुढे गेला तर मी मागं पडेल का? जर तिला संधी मिळाली तर माझं काय होईल? पण स्वतःशी स्पर्धा केली की मनात शांतता येते. कारण तुला माहीत असतं, कारण आपल्याला स्वतःला माहिती असतं, तुझी वाट तुझीच आहे. स्वतःशी प्रामाणिक राहणं हे फार मोठं काम आहे. आपण इतरांपुढे कितीही चांगलं दाखवू शकतो, पण स्वतःपुढं नाही. आपण स्वतःपासून काहीही लपवू शकत नाही. म्हणून आपली खरी प्रगती ही दुसऱ्यापेक्षा वर जाणं नाही, तर खालच्या आपल्या स्वतःपेक्षा पुढे जाणं आहे. आणि खरं सांगा, जगात सगळ्यात मोठी शर्यत कोणती असेल? ती म्हणजे स्वतःचा सर्वोत्तम पर्याय बनणं. तुम्ही जर दररोज थोडं बदलत गेलात, तर काही दिवसांनी तुम्ही मागं वळून पाहाल आणि स्वतःलाच स्वतःवर गर्व वाटेल. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी लोक दुसऱ्यांची स्पर्धा कधीच करत नाही. ते फक्त आणि फक्त स्वतःच्या क्षमतेला ओळखून त्यावर काम करत राहतात. म्हणून मित्रांनो, आजपासून दुसऱ्याच्या पायरीवर लक्ष न देता स्वतःच्या प्रत्येक पावलाकडे लक्ष द्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःलाच प्रत्येक दिवशी हरवण्याचा प्रयत्न करा. अर्थात कालच्या आपल्या मीला. धन्यवाद मित्रांनो. मी आता इथेच थांबतो. जर तुमच्या मनाला ही गोष्ट भिडली असेल, आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला जर कुठला नवीन विचार सुचवायचा असेल तर नक्कीच कमेंट करा. थँक यू.